तर नमस्कार भावांनो, स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला देखील माहीतच असेल की आज गौरवदादा केसरी एक आदत एक बैल असा मैदान पार पडणार आहे. तर या मैदानात आपला द्वादशी हिंद केसरी बाकासूर पळणार का, याचीच अपडेट आपण आजच्या व्हिडिओमार्फत देणार आहोत. तर चला न थांबताच व्हिडिओला सुरुवात करूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला पूर्ण माहिती म्हणजे अपडेट कळेलच. तर मित्रांनो, रात्री लाईव्ह लॉट देखील काढल्या, परंतु लाईव्ह लॉटमध्ये मला वाटतं की आपल्या द्वादशी हिंद केसरी बाकासूरच्या म्हणजे मालकाच्या नावानं, मोहिल शेठच्या नावानं एक पण चिठ्ठी निघाली नाही मित्रांनो. म्हणजे मला वाटतं की आजच्या मैदानात आपला द्वादशी हिंद केसरी बाकासूर हा पळणार नाही. आणि सोबतचे आपले महाराज वादळ देखील आजच्या मैदानात पळताना दिसणार नाही जवळपास मित्रांनो. आणि मित्रांनो, उद्या 4 जानेवारी 2026 रोजी मित्रांनो महाराष्ट्र केसरीचा मानाचा मैदान प्रथम क्रमांकाला मानाचा देखील मित्रांनो ढाल देणार आहे. तर मित्रांनो, त्या मैदानात आपल्याला आपला द्वादशी हिंद केसरी बाकासूर हा नक्कीच पळताना दिसेल मित्रांनो. आणि उद्या देखील एक टॉपचाच पायरा असणार आहे, आणि तो टॉपचा पायरा कोणता असणार आहे त्याची अपडेट देखील आपण आपल्या चॅनलवरती टाकणार आहोत. तर त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि महाराज वादळ आणि साम्राज्य देखील उद्या आपल्याला या ओपनच्या बैलगाड्या शर्यतीमध्ये महाराष्ट्र केसरी मैदानात आपल्याला पळताना दिसेलच. आणि बाकासूरचं देखील टॉपचंच नियोजन झाला असेल. मला वाटते की जवळपास फिक्स पायरा सांगतो मित्रांनो. पायरा मला वाटते की सर्जा, स्वर्गीय पंढरी शेठ फडके यांचा सर्जा जवळपास मित्रांनो फिक्स पायरा आहे मित्रांनो. किंवा एखादा दुसरा नंदी देखील असू शकतो, एखादा टॉपचा पायरा, जसं की कंदूरचा राजा देखील झाला. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.